बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबतचे जे काही मेहनती शेतकरी आहेत त्यांच्या मुलाखती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आजची ही जी बाग आहे ती गाव आहे खातगाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथली ही बाग आहे. साधारणपणे आज 8 महिने पूर्ण होतात ते आणि शेतकरी आहेत गोकुळ अशोक चिंचोले. आणि एक साधारणतः 8, 8.5, 9 महिन्यातले किंवा 8च महिने पूर्ण झाले आज 8 महिन्यातलं जे काही प्रयत्न आहे त्याची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. दादा तुमचं पूर्ण नाव आणि एकूण क्षेत्र किती आहे तेवढं सांगाल. गोकुळ अशोक चिंचोले. क्षेत्र किती आहे सगळं? क्षेत्र 1.5 एकर. नाही 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 पूर्ण एकूण सगळं तुमच्याकडे सगळे क्षेत्र 9 एकर. किती भाऊ आहे तुम्ही? 9 एकर क्षेत्र आहे. दोघे भाऊ आहे ना. हा. आजच्या घडीला कुठली कुठली पीक आहे तुमच्या शेतात? कापूस आहे, कापूस, केळी दोनच पीक आहे. दोनच पीक. साधारणपणे हा जो बगीचा आहे तो किती बाय किती अंतरावरती, किती एकरावरती, किती रोपं बसवले? 5 बाय 5 वर 2250 रोप लावलेले. आणि एक क्षेत्र किती येते? 1.25 एकर येते. 1.25 एकर. सुरुवातीला ह्या क्षेत्रात केळी लागवड करण्याच्या आधी किंवा रोपं लावण्याच्या आधी कुठलं पीक होतं आणि कसं तयार केली जमीन? बाग नव्हती, बाग होती. बागाची नागटी करून बाग पडीत राहू दिलं. नंतर लगेच बाग लावला गेला. म्हणजे केळीवरच केळी लावली? केळीवरच केळी लावली गेली. बर. आणि त्यात पण एक साधारणतः शेणखताचा वापर आपण काय कसं केला, किती केला? 10 ट्रिप शेणखत टाकलेले. 10 ट्रिप? हा, ट्रॅक्टरची. बर. आणि आतापर्यंत रासायनिक खताची डोसेस किती दिली? 3 डोस. 3. सोडसाड ज्याला म्हणतो ते किती वेळा सोडलेले, किती दिवसांनी सोडतात? जर 8 दिवसांनी सोडतो आम्ही. आणि फवारणी? फवारणी आता फक्त शेवटपर्यंत किती होईल? समजा आता काय 8 महिने, अजून 2 महिन्यात होईल, पण एक एकूण फवारणी किती होते तुमच्या असं म्हणतो? गडावर होता 5 फवारणी आता. आणि रोपावर होता 5 फवारणी. बरोबर. रोप असताना. लहान असताना. रोपाचा, खताचा, फवारणीचा, औषधांचा असा सगळा एकूण खर्च आतापर्यंत किती आला असेल ह्याला झाडावर सांगा किंवा एकरावर सांगा. या पूर्ण 2250 खोडाला 1,16,000 रुपये खर्च आहे आजपर्यंत. आणि अजून पुढे किती होईल 2 महिन्यात? 2 महिन्यात जास्तीत जास्त 10,000 रुपये खर्च होईल. 1.25 लाख रुपये खर्च येईल पूर्ण. पूर्ण पूर्ण म्हणजे 1.5 एकराला 1.25 लाख. हा, नागटी फक्त त्याच्यात आपली माणसाची मजुरी नाही. तरी 1.5 लाख रुपये धरू समजा. सरसकट जरी मजुरी धरू आपण, ते काय वेस्ट नाही, वाया जाणार नाही, लेबर कॉस्टिंग ही धरावंच लागणार आहे तुम्हाला, तरी 1.5 लाख रुपये खर्च. 1.5 लाख रुपये. एक साधारणतः जनरली किती रोप? 2400 ना? 2250. समजा त्यातले काही 100 इकडे तिकडे गेले असतील कडे कोपऱ्याला, तरी पण साधारणतः 2100 रोपामधून किती उत्पन्न अपेक्षित आहे? म्हणजे जे काय ते रिअल हा, म्हणजे कटन किती टोटल ह्यातनं माल किती अपेक्षित निघेल असं वाटतं? म्हणजे तुम्ही करताय 2000 खोड कटलं पाहिजे. नाही, कटू द्या, वजन किती येईल असं म्हणतो मी तुम्हाला एक अंदाजे? वजन अंदाजे तसं नाही समजत आम्हाला, फक्त तरी सरासरी 20 ते 22 किलोचं. 22 द्या सोडून, 20 किलो गॅरंटी न देऊ. म्हणजे साधारणतः 20 किलोनं जरी म्हटलं तरी 2200 म्हटलं तरी किती झालं? 2000. 400 क्विंटल. 400 क्विंटल बरोबर ना? 400 क्विंटल पर्यंतची कटाई होईल. म्हणजे जास्तच होईल, पण सांगताना कमीत कमी. आणि रेट पण कमीत कमी सांगू. भले आजचा 19 रुपये आहे, 19 रुपये आहे, पण 20-19 आहे, तरी पण आपण 15 जरी धरला तरी बी 15-4-60 म्हणजे 6-1 लाख रुपयाचा बाग होईल. कमीत कमी धरला, वजन कमी धरलाय, 6.5 लाख, रेट पण कमी धरलाय आणि सगळंच कमी धरलं. पण अशी कंडिशन आहे पुढं की येणार नवरात्र आहे, बरोबर अजून 1-2-2.5 महिन्यात हार्वेस्टिंग होईल. खूप चांगल्या पद्धतीने सुद्धा तिथं रेट राहणार आहेत. तरी पण कमीत कमी कॅल्क्युलेशन जरी केलं तरी खर्च वाजा जाता 4-5 लाख रुपये राहायला काय अडचण राहतात. दरवर्षी राहतात. करताच येतो. मागच्या वर्षी 2000 खोड 8.5 लाखाला दिले. आणि ह्यात ही केळीवर केळी होती ती खोड ते 5 लाखाला दिली. 5 लाख नव्हती होती. म्हणजे तो तुम्ही उधडच देताय सगळं? हा, उधडच. ते नव्हती होती. आता ह्या आपण बाग उधडत जाईल. बरोबर ना? शक्यतो उधडच देऊ आम्ही. उधड म्हणजे अख्खाच्या अख्खा बागचा डायरेक्ट डील. ते किलो आणि वजनाचा हिशोब नाही, घडाचा नाही, काय नाही, एकदम डायरेक्टली असा विषय. तर खूप चांगलं नियोजन व्यवस्थापन आहे या बागेचं. आणि त्याच पट्टीत आज शेतकऱ्यांना, म्हणजे ही काय फक्त आमच्याच रोपामुळे शक्य होतं असं नाही, त्यासोबतचे कष्ट आहेत, प्रयत्न आहेत, दिवस रात्र राबतात आहे, शेतीमध्ये कष्ट घेतात. हा त्याचा परिपाक आहे. आणि ही बाग जळगाव खानदेशच्या धर्तीवर